हॅलो स्टुडंट, आपल्याला लर्न करायचं आहे ते म्हणजे स्टुडंट स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्टुडंट आपल्याला लर्न करायचं आहे स्ट्रक्चर. काय लर्न करायचं आहे? स्ट्रक्चर. आधीच्या लेक्चरमध्ये स्टुडंट आपण बघितलं काय मॉडर्न पिरियडिक लॉ. मॉडर्न पिरियडिक लॉ म्हणजे काय स्टुडंट, तर की आपण एलिमेंटची अरेंजमेंट ही ॲटॉमिक नंबरनुसार करणार, की ह्या लॉला म्हणायचं मॉडर्न पिरियडिक लॉ आणि त्या टेबलला म्हणायचं मॉडर्न पिरियडिक टेबल. काय म्हणायचं? मॉडर्न पिरियडिक टेबल. करेक्ट. ओके, वा, मस्त. रिव्हिजन करा 2-3 वेळा म्हणा. ठीक आहे. ओके, बघूयात स्टुडंट आता की हा समोर जे दिसतोय स्टुडंट दॅट इज अ शेप. बघा स्टुडंट, शेप दिसतोय आपल्याला. कशा पद्धतीने स्टुडंट आता की आपल्याला की एलिमेंट मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये प्लेस करायचे, ठेवायचे, त्यांची जागा सांगायची. आता बघा स्टुडंट, इन अ मॉडर्न पिरियडिक टेबल देर आर 18 ग्रुप्स. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. 18 ग्रुप्स, 18 ग्रुप आहेत. उभे कॉलम त्याला म्हणायचं 18 ग्रुप. 7 पिरियड म्हणजे 7 आडव्या रांगा. 7 आडव्या रांगा, कळलं? 7 आडव्या रांगा त्याला म्हणायचं पिरियड्स. 7 पिरियड्स. ओके, आता अजून स्टुडंट काय बघा, 2 ऍडिशनल रोज. 2 ऍडिशनल रोज आहेत. ओके, at the bottom 2 additional rows आहेत स्टुडंट at the bottom of the periodic table called lengthened series and actinide series. म्हणजे स्टुडंट मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये काय काय सांगितलं बघा स्टुडंट, निळ्यामध्ये सांगितलंय, निळा अक्षर बघा. 18 ग्रुप्स आहेत, 7 पिरियड्स आहेत, 2 ऍडिशनल रोज आहेत. ते 2 ऍडिशनल रोज आहेत त्याला एकाला म्हणायचे स्टुडंट लेंथेनाइड सिरीज, दुसऱ्याला म्हणायचं ऍक्टिनाइड सिरीज. बरोबर. ओके, तर स्टुडंट त्या सिरीज पाच स्टुडंट पिरियड आर नंबर्ड 1 to 7. पिरियड किती नंबर स्टुडंट? 1 to 7. चेक. 1 to 7 चेक स्टुडंट. चेक दिसते का स्टुडंट? या ठिकाणी स्टुडंट तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 7 आहेत. किती आहे स्टुडंट? 7 आहेत. ठीक आहे. त्यानंतर स्टुडंट की 18 ग्रुप्स आहेत. चेक. 1 या ठिकाणी 2 3 4 5 6 7 ओके सॉरी 6 7 8 अप टू किती स्टुडंट? लास्टचा बघा 18. किती इथं? 18 ग्रुप्स आहेत. आणि स्टुडंट ही लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज. ओके, ही काय स्टुडंट? लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज. आता बघा, देर आर 118 बॉक्सेस इन द पिरियडिक टेबल इन्क्लुडिंग 2 सिरीज. खालच्या ज्या 2 सिरीज आहेत स्टुडंट, त्या खालच्या ज्या 2 सिरीज आहेत त्या 2 सिरीज स्टुडंट धरून सगळे 118 बॉक्सेस तयार झाले. किती तयार झालेत? 118. आणि तेवढेच आपले काय आहेत मित्रांनो? एलिमेंट्स आहेत. तर स्टुडंट हे 118 अशा प्रकारे. तर स्टुडंट ह्याचा अजून जास्तीत जास्त स्टडी तुम्हाला नेक्स्ट इयरला करायचा आहे. ओके, तर हे तुम्हाला लागणारच आहे. त्यामुळे स्टुडंट तुम्ही एकदम पक्क लक्षात ठेवायचे, पक्क लक्षात ठेवायचे, पक्क लक्षात ठेवायचे. ठीक आहे. म्हणजे 7 आडव्या रांगा, उभे 18 आणि खाली 2 सिरीज ऍक्टिनाइड सिरीज, लॅन्थेनाइड सिरीज. वाह. ठीक आहे. आता पुढे बघा स्टुडंट, हे त्यांचे नंबर्स. पहा स्टुडंट, हे त्यांचे नंबर्स. आतमध्ये बघा नंबर्स. 1 या ठिकाणी 1 या ठिकाणी 2. बघा स्टुडंट वरती 2 आहे, दिसतंय 2 1 2. परत स्टुडंट इथे 3, इथं 4 5 ओके 6 7 8 9 10. स्टुडंट बघा दाखवतो. या ठिकाणी 1 या ठिकाणी 2. ठीक आहे. या ठिकाणी 3 या ठिकाणी 4 मध्ये काहीच नाही. इथं 5 6 7 8 9 10. परत 11 परत 12 परत स्टुडंट इथून 13 14 15 16 17 18 राईट. परत स्टुडंट इकडं 19 20 21. ओके, ॲज लाईक दॅट. समजलंय. परत स्टुडंट 56 पासून इथं या ठिकाणी 57 आहे आणि स्टुडंट 57 ते 58 इथं सुरू झाले. लक्षात आलं. परत इथं 58 59 60 61 62 हे असे सुरू झाले. परत स्टुडंट या ठिकाणी 88 येऊन 89 इथं आहे आणि स्टुडंट परत 90 इथं ऍक्टिनाइडमध्ये 90 91 92 93 असं सुरू झाले स्टुडंट 103 पर्यंत. आणि स्टुडंट 103 पर्यंत पासून परत इकडं 104 105 105 106 आणि स्टुडंट इकडे माझ्या मागं स्टुडंट तुम्हाला दिसत असेल स्टुडंट या ठिकाणी 118. एक किलोमीटर स्टुडंट तिथं किती? 118 माझ्या मागे दिसत असेल 118. तर स्टुडंट असे मिळून की सगळे 118 बॉक्सेस आहेत. किती बॉक्सेस? सगळे 118. तर स्टुडंट त्यांचे नाव रफ करतोय.
त्यांचे नाव स्टुडंट या ठिकाणी बघा, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. इकडे स्टुडंट ए बी इथं स्टुडंट बोर इथं बी सी एन ओ, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन स्टुडंट हे असे, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन हे वाले. ओके, परत स्टुडंट राहिलेले. ठीक आहे. आता इथं 57 वरून स्टुडंट इथं ॲक्टिनाइड मध्ये सुरू झाले स्टुडंट. 57चा पुढं काय 58. ओके, आणि स्टुडंट इथं 89 आहे आणि इथं काय स्टुडंट झालं 90 ने स्टार्टिंग झाली. समजून गेले. तर स्टुडंट हा अशा प्रकारे पूर्ण आपला काय मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, आता स्टुडंट बघा पोझिशन ऑफ इलेमेंट इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आता आपण स्ट्रक्चर बघितलं मॉडर्न पिरियडिक टेबलचं काय येते. आता बघायचे आपल्याला पोझिशन, इलेमेंटची पोझिशन मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. तर स्टुडंट हा आपला मॉडर्न पिरियडिक टेबल, आडव्या रांगा 7, उभे 18 आणि खाली 2 लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड सिरीज. ओके, तर खालची जी सिरीज आहे ती 58 ने चालू होते आणि 90 ने चालू होते, लक्षात ठेवा. बरोबर, या ठिकाणी दिसतंय 57 आणि 57 इथे आणि इथं 58 दिसतंय आणि इथं 90 दिसतंय. ठीक आहे. आणि कुठं कुठले बघा हे 3 नंबरचे इथले तिथून चालू होते. स्टुडंट हा आपला पूर्ण पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर. पुढचं स्टेटमेंट. आता स्टुडंट बघा एलिमेंट इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे स्टुडंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार पिरियडिक टेबलमध्ये त्याला जागा दिली. प्रत्येक एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं आणि त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार मित्रांनो की त्या एलिमेंटला पिरियडिक टेबलमध्ये काय दिली, जागा दिली. राईट. दे आर डिवायडेड इनटू 4 ब्लॉक्स. ते जे एलिमेंटचे स्टुडंट 4 ब्लॉक मध्ये स्टुडंट डिवाइड केले. किती ब्लॉक मध्ये, 4 ब्लॉक मध्ये स्टुडंट ते जे काही एलिमेंट आहेत सगळे त्यांना काय केलं मित्रांनो तर डिवाइड केलं. कोणते ते 4 ब्लॉक आहेत मला तुम्हाला सांगायचंय. बघा, पहिला ब्लॉक एस ब्लॉक म्हणजे स्टुडंट पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप. तिकडे बघा स्टुडंट पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप त्याला म्हणायचं स्टुडंट एस ब्लॉक. ओके, परत स्टुडंट इथून जर वरती बघा 13 पासून इथपर्यंत तर स्टुडंट तो काय पुढचा पी ब्लॉक. तो कोणचा ब्लॉक, पी ब्लॉक. राईट. स्टुडंट आता हा मधला जो काय ब्लॉक आहे स्टुडंट तो कोणता, डी ब्लॉक. ओके, आणि स्टुडंट जो खालचा आहे तो कोणता स्टुडंट खालचा लॅन्थेनाइड ॲक्टिनाइडवाला तो म्हणजे काय एफ ब्लॉक. तर स्टुडंट असे ब्लॉक पाडण्यात आले. कोणते बघा, पहिल्या 2 रांगा एस ब्लॉक, परत 3 4 5 6 7 8 9 10 11 12 डी ब्लॉक, परत स्टुडंट 13 14 15 16 17 ओके, त्या पुढे 18 ते काय स्टुडंट पी ब्लॉक आणि स्टुडंट खाली काय स्टुडंट एफ ब्लॉक. असे एफ ब्लॉक असे 4 ब्लॉक पाडण्यात आले. स्टुडंट ब्लॉक ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. आता मॉडर्न पिरियडिक टेबलचे आपल्याला ब्लॉक लर्न करायचे. एस ब्लॉक मध्ये बघा, एस ब्लॉक त्याच्यामध्ये हे 7 आपले रो आणि हे 2 ग्रुप 2 कॉलम. ओके, तर स्टुडंट त्याच्यामध्ये बघा ग्रुप 1 अँड 2 इन्क्लुडेड एस ब्लॉक. ग्रुप 1 आणि ग्रुप 2 त्याच्यामध्ये काय स्टुडंट तर एस ब्लॉक एलिमेंट आहेत. राईट. आता लेट्स बघा इकडे वरती, लेट्स टेक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ लिथियम, बेरिलियम, सोडियम, मॅग्नेशियम. हे जे पहिले 4 आहेत ना स्टुडंट, ह्या पहिल्या 4चं आपल्याला काय बघायचं आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा, तर स्टुडंट हायड्रोजन त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. राईट. मॅग्नेशियमचा ओके, बेरिलियमचं 2 तर स्टुडंट अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. लिथियमचं 2 1, बेरिलियमचं 2 सोडियमचं हे वालं हे सोडियमचं आणि मॅग्नेशियमचे 2 8 2. राईट. तर स्टुडंट ऑल द एक मिनिट पहा, ऑल द एलिमेंट इन द एस ब्लॉक कंटेन 1 or 2 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट शेल. आउटरमोस्ट शेल सगळ्यात शेवटची शेल बघायची. तर स्टुडंट या ठिकाणी मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करून दाखवतो. सोडियमचं, सोडियम Na त्याचं ॲटॉमिक नंबर किती स्टुडंट 11 आहे. बरोबर. तर ह्या 11ला आपण कसं लिहितो बघा 2, कारण की स्टुडंट सोडियमच्या भोवती जी पहिली जी काय ऑर्बिट आहे त्या पहिल्या ऑर्बिटमध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन असतात. ओके, परत स्टुडंट त्याच्यानंतरची जी काय ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन. किती असतात स्टुडंट 8 इलेक्ट्रॉन. नंतरची जी ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये किती 8 इलेक्ट्रॉन आणि नंतरची ऑर्बिट म्हणजे 8 आणि 2 10 झाले आणि शेवटचा
एक, म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, एक इलेक्ट्रॉन आहे म्हणून स्टुडंट तो पहिल्या ग्रुपमध्ये आलाय. ओके, इथं स्टुडंट एक मिनिट, पहा स्टुडंट, हे 2-1 लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिसतंय, इथं 2-2 बेरियमचं दिसतंय, सोडियमचं हे खाली दिसतंय, मॅग्नेशियमचं हे खाली दिसतंय. स्टुडंट जर तुम्ही बघितलं नाही या ठिकाणी लिथियमचं बघा, आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, इथं बघा आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे म्हणून स्टुडंट हा दुसऱ्या ग्रुपमध्ये आला. इथं एकच इलेक्ट्रॉन आहे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये, हा पहिल्या ग्रुपमध्ये आला. इथं एकच आहे म्हणून हा स्टुडंट पहिल्या ग्रुपमध्ये आला. इथं आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 आहे म्हणून स्टुडंट हा दुसऱ्या ग्रुपमध्ये आला. लक्षात आले? राईट. ओके स्टुडंट, इन स्टुडंट बघा तिसरं हे जे वाक्य दिसते बघा, इन केमिकल रिएक्शन, केमिकल रिएक्शन मध्ये दीज एलिमेंट डोनेट इलेक्ट्रॉन, देअरफॉर ऑल आर मेटल एक्सेप्ट हायड्रोजन. स्टुडंट म्हणजे सगळे काय करतात, केमिकल रिएक्शन करत असताना दीज एलिमेंट्स डोनेट इलेक्ट्रॉन, सगळे एलिमेंट काय डोनेट करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात. देअरफॉर म्हणून ऑल आर द मेटल एक्सेप्ट द हायड्रोजन, हायड्रोजन सोडून बाकीचे सगळे कोण आहेत तर मेटल्स. लक्षात आलंय? म्हणजे जो एस ब्लॉक तो स्टुडंट तुमचा जो काही इलेमेंट, एस ब्लॉक स्टुडंट जो तुमचा जो काही आहे त्या ब्लॉक मध्ये हायड्रोजन सोडता बाकीचे सगळे काय मेटल्स आहेत. काय स्टुडंट? मेटल्स आहेत. करेक्ट. ओके, तर स्टुडंट सिन्स, आता यावरून स्टुडंट आपल्याला काय दिसतंय बघा, सिन्स these element have outermost shell, since यावरून बघा these elements have outermost shell incomplete they are called normal elements. बघा, since these elements have outermost shell incomplete they are called normal elements. स्टुडंट त्यांची जी काय आउटरमोस्ट शेल आहे ती कंप्लीट नाही, ती कशी आहे मित्रांनो, इनकम्प्लीट आहे, आणि म्हणून त्यांना काय म्हणायचं आहे, नॉर्मल एलिमेंट. म्हणजे स्टुडंट ह्या एलिमेंटची आउटरमोस्ट सेल ही इनकम्प्लीट आहे म्हणून त्याला काय म्हणायचंय, नॉर्मल एलिमेंट. मग कंप्लीट कधी असते स्टुडंट, की ज्या वेळेस जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचा जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लिहित असताना मित्रांनो, की शेवटच्या ऑर्बिटमध्ये बघा, शेवटच्या ऑर्बिटचं जर ऑक्टेट जर कंप्लीट असलं तर त्याला म्हणायचं आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट. पण स्टुडंट हे जे सगळे एलिमेंट्स आहेत ह्या एलिमेंटच्या आउटरमोस्ट ऑर्बिट इनकम्प्लीट आहे म्हणून हे एलिमेंट कसले आहेत मित्रांनो, नॉर्मल एलिमेंट्स आहेत. कसले एलिमेंट्स आहेत, नॉर्मल एलिमेंट्स. ओके, तर स्टुडंट आता बघायचं आहे आपल्याला पी ब्लॉक एलिमेंट. काय बघायचं आहे, पी ब्लॉक. मग पी ब्लॉक कोणता आहे स्टुडंट, हे सगळे पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. हे सगळे कसे आहेत मित्रांनो, पी ब्लॉक एलिमेंट आहेत. मग आता बघा स्टुडंट, ग्रुप 13 टू ग्रुप 18, ग्रुप 13 पासून ग्रुप 18 पर्यंत बघा स्टुडंट, या ठिकाणी 13, 14, 15, 16, 17 आणि हा पुढचा 18, हे 13 ते 18 ग्रुप ह्यामध्ये इन्क्लूड आहेत पी ब्लॉक मध्ये. तर स्टुडंट बघा त्यामध्ये कोण आहे, तर पहिला बोरॉन, काय बी, कार्बन, नाइट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, न्यूऑन. राइट स्टूडेंट, all the element in this block contain 3 to 8 electrons in the outermost shell. तर स्टुडंट ह्याच्यामध्ये बघा इथं किती, आउटरमोस्ट सेल मध्ये 3, आउटर सेल मध्ये 4, आउटरमोस्ट सेल मध्ये 5, आउटरमोस्ट सेल मध्ये 6, आउटरमोस्ट सेल मध्ये किती 7, आउटरमोस्ट सेल मध्ये किती 8. दिसते का सगळ्यांना, दिसते सगळ्यांना, राईट. ओके, म्हणून स्टुडंट ओके, तर स्टुडंट बघा, अ झिगझॅग लाईन इन दिस ब्लॉक डिवायडेड पिरियोडिक टेबल इंटू 2 पार्ट्स. ह्या टेबलमध्ये ह्या झिगझॅग लाईन मुळे स्टुडंट, झिगझॅग लाईन कशी दिसते स्टुडंट बघायचं तुम्हाला, बघा स्टुडंट ही झिगझॅग लाईन स्टार्ट, ही तयार झालेली जी काही झिगझॅग लाईन आहे स्टुडंट, ह्या झिगझॅग लाईन मुळे स्टुडंट की मेटल्स आणि नॉन मेटल्स असे ग्रुप केलेत.
मेटल्स आणि नॉन मेटल्स. स्टुडंट तुम्ही चेक करू शकता मेटल्स आणि नॉन मेटल्स मध्ये. स्टुडंट मेटल्स आणि हे नॉन मेटल्स आणि स्टुडंट ही झिगझॅग लाईन दिसते का, झिगझॅग लाईन. ओके स्टुडंट हे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आणि आउटर मोस्ट सेल मधले हे राउंड केलेले इलेक्ट्रॉन्स. ओके तर पहा स्टुडंट आता पुढे पी ब्लॉक कंटेन ऑल टाइप्स ऑफ एलिमेंट्स, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. जो पी ब्लॉक एलिमेंट आहे ना आपला पी ब्लॉक, आपण आधी कोणता ब्लॉक एलिमेंट शिकलो स्टुडंट, वरती मी ड्रॉ करतोय स्टुडंट एस ब्लॉक एलिमेंट. एस ब्लॉक एलिमेंट स्टुडंट शिकलो, त्यामध्ये सगळे मेटल होते हायड्रोजन सोडता. हा पी ब्लॉक आहे, त्याच्यामध्ये तिघं पण आहे स्टुडंट, मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत आणि कोण आहेत, मेटॅलॉइड्स आहेत. आणि स्टुडंट मेटॅलॉइड्स कोणते तर बघा हा जो काही कलर आहे ना, ह्या कलरवाले कोणते आहेत, मेटॅलॉइड्स आहेत. म्हणजे झिगझॅग स्ट्रक्चरच्या वरती आणि खाली. पहा स्टुडंट इथं बी एस आय एस टी पी ओ एस बी जी. स्टुडंट हे जे काही इलेमेंट आहेत, हे इलेमेंट कसे मित्रांनो, आता कोणते इलेमेंट आहेत ह्याशी तुम्हाला घेणं देणं नाही, पण कुठं कोणता इलेमेंट मेटॅलॉइड आहेत हे तुमच्या लक्षात पाहिजे, कोणते मेटल्स आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. दिस ब्लॉक कंटेन बघा आता, दिस ब्लॉक कंटेन नॉर्मल एलिमेंट अँड इनर्ट एलिमेंट, झिरो ग्रुप एलिमेंट. बघा इनर्ट एलिमेंट म्हणजे काय स्टुडंट, झिरो ग्रुप एलिमेंट. नॉन मेटल्स समजले, मेटल समजले आणि झिरो ग्रुप सुद्धा समजले. ठीक आहे. तर स्टुडंट एनर्ट म्हणजे स्टुडंट हे वाले एनर्ट 18 एलिमेंट 18 ग्रुप स्टुडंट हे वाले. हे तर सगळे येणार आहेत, ते कोण येणार आहे स्टुडंट, एनर्ट वाले येणार आहेत. हे तर जे येणार ते कोण आहेत स्टुडंट, हे ही जागा ही जागा ही जागा ही जागा ही जागा. ओके ही जागा. तर हे कोणते स्टुडंट, तर नॉन मेटल्स आहेत. ह्या जागा कोण येणार आहे स्टुडंट, ह्या जागा कोण येणार आहेत, तर मेटल्स येणार आहेत. ठीक आहे. तर आता डी ब्लॉक्स म्हणजे स्टुडंट नेमकं काय, तर डी ब्लॉक्स आपण शिकतोय त्या मधल्या 3 4 5 6 7 1 मिनिट माझ्या मागे आलं असेल ते. स्टुडंट हे बघा या ठिकाणी स्टुडंट 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर स्टुडंट तर हे जे काही 12 पर्यंत जे 3 ते 12 पर्यंत जे काही ग्रुप्स आहेत, ते ग्रुप्स म्हणजे स्टुडंट नेमकं काय, तर डी ब्लॉक एलिमेंट. ह्यांच्यामध्ये कसले एलिमेंट्स असणार आहेत, डी ब्लॉक एलिमेंट. तर स्टुडंट आता बघा ग्रुप 3 to 12 आर नोन ॲज द डी ब्लॉक एलिमेंट. 3 ते 12 ला काय म्हणतो स्टुडंट, डी ब्लॉक. 13 ते 18 ला म्हणतो पी ब्लॉक आणि पहिला दुसरा म्हणतो आपण एस ब्लॉक. ओके स्टुडंट दीज एलिमेंट हॅव टू आउटरमोस्ट शेल इनकम्प्लीट. टू आउटरमोस्ट शेल इनकम्प्लीट. पहा स्टुडंट एक एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला दिलंय. काय एक्झाम्पल आहे स्टुडंट बघा, येतं दिलंय बघा Fe फेरस. तर स्टुडंट त्या फेरसचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 26. ओके तर 26 म्हटल्यानंतर 2 8 14 आणि 2 8 14 2. आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती आहे स्टुडंट, 14 आणि 2 येते ना. पण स्टुडंट ओके आता इथं काय होतं बघा 2 8 17 आणि 2 येते राईट. बट स्टुडंट ऑल बघा इथं 2 8 17 2 आहे. बट all these elements are metal since they are on left hand side of the zigzag line. पहा स्टुडंट all these elements are the metals. सगळे एलिमेंट कोण आहेत स्टुडंट, मेटल्स. सिन्स all these elements are metals since झिगझॅग लाईनच्या अलीकडचे जे एलिमेंट्स आहेत ह्या साइडचे ते कोण होते, मगाशी बघितलं आपण, तर मेटल्स होते, पलीकडचे नॉन मेटल्स होते. ओके आता स्टुडंट दे आर नोन ॲज द ट्रान्झिशन एलिमेंट्स. कोणते स्टुडंट, दे आर नोन ॲज अ ट्रान्झिशन एलिमेंट्स. हे सगळे कोण एलिमेंट्स आहेत स्टुडंट, ट्रान्झिशन एलिमेंट. ऑल दीज बघा तिसरे स्टेटमेंट परत बघा तिसरं, ऑल दीज एलिमेंट्स आर मेटल्स सिन्स दे आर ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइडचे कोण होते स्टुडंट, ते सगळे मेटल्स होते. आणि स्टुडंट आता जे आपल्याला या ठिकाणी जे दिसतेत, जे या ठिकाणी स्टुडंट आपल्याला जे दिसतेत हे सगळं 3 ते 18 डी ब्लॉक, हे कोण आहे स्टुडंट, सगळे ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके नाव स्टुडंट एफ ब्लॉक एलिमेंट्स. एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे नेमकं काय स्टुडंट, तर खालच्या 2 लाईन्स. कोणच्या, खालच्या 2 लाईन्स. आता बघा स्टुडंट एफ ब्लॉक एलिमेंट येलो कलर मध्ये ते पट्टी दिसते स्टुडंट शेजारी, एफ ब्लॉक एलिमेंट्स. स्टुडंट आता बघा एक जे आहे त्याला म्हणायचं लॅन्थेनाइड्स आणि स्टुडंट दुसरी जी आहे त्याला म्हणायचं काय, ॲक्टिनाइड्स राईट. ओके वरती वाचा,
एलिमेंट प्रेझेंट ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. हे जे काही लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइडची रचना कुठं केली आहे तर बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल, पिरियडिक टेबलच्या बॉटमला. ओके, लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टिनाइड आर कॉल्ड एफ ब्लॉक एलिमेंट्स. काय म्हणे स्टुडंट त्याला? एफ ब्लॉक एलिमेंट. स्टुडंट महत्वाचं आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारलं जातं, लागतं आपल्याला. एकदम पिरियडिक टेबल तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसावा लागतो स्टुडंट. तुम्हाला नीट एक्झामसाठी डोळ्यासमोर दिसावा लागतो, जेई एक्झामसाठी हा पिरियडिक टेबल डोळ्यासमोर दिसावा लागतो. त्यामुळे स्टुडंट आता तुमचं बेसिक चालू आहे. आणि स्टुडंट लॅन्थेनाइड कुठं असतात, ॲक्टिनाइड कुठं असतात, मेटल कुठं आहेत, नॉन मेटल कुठं आहेत, झिगझॅग लाईन कोणती, कुठं ट्रान्झिशन एलिमेंट आहेत, ह्याची स्टुडंट तुम्हाला गरज लागणार आहे. कोणते मेटॅलॉइड्स आहेत, कुठं 13 ते 18 कोणता ब्लॉक आहे, खालच्या 2 पट्ट्या लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड हा कोणता ब्लॉक आहे, पहिले 2 जे ग्रुप आहेत ते कोणता ब्लॉक आहे, मधले स्टुडंट 3 ते 12 पर्यंत कोणता ग्रुप आहे, हे पाठ पाहिजे. राईट. ओके स्टुडंट बघा, दे हॅव 3 इनकम्प्लीट आउटरमोस्ट शेल. ह्यांच्यात जर बघितलं स्टुडंट तर आउटरमोस्ट शेलमध्ये फक्त बघा ऑल दीज एलिमेंट्स आर द मेटल. इनकम्प्लीट आउटरमोस्ट शेल, ह्यांची शेल आउटरमोस्ट कंप्लीट नाही, म्हणून स्टुडंट यांना काय म्हणायचं, ऑल दीज एलिमेंट्स आर द मेटल्स. यांना सगळ्यांना काय म्हणायचे, मेटल्स. आणि स्टुडंट दे आर कॉल्ड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. यांना काय म्हणायचंय, इनर ट्रान्झिशन एलिमेंट. काय म्हणायचंय, इनर ट्रान्झिशन एलिमेंट. ह्यांची आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट नाही, ह्यांना काय म्हणायचंय, मेटल म्हणायचंय. आणि स्टुडंट दे आर कॉल्ड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. राईट. ओके, तर स्टुडंट एक्स्ट्रा मेमरी रिकॉल. पहिलं, इन अ मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पिरियड्स किती येतं, 7 येतं. मग ग्रुप किती असणार स्टुडंट, आपल्याला माहिती आहे 18 ग्रुप्स. करेक्ट. विच ऑफ दिस नॉट ब्लॉक मॉडर्न पिरियडिक टेबल. नॉट ब्लॉक, ब्लॉक कोणचा नाही, खाली दिलेल्यापैकी कोणता ब्लॉक नाही. एस ब्लॉक आहे, डी ब्लॉक आहे, ओके, एफ ब्लॉक आहे, एच ब्लॉक नाहीये. सो एच इज अ करेक्ट. स्टुडंट ग्रुप 1 अँड सेकंड एस ब्लॉक 13 to 18, 13 ते 18 काय, तर कोण आहे स्टुडंट, पी ब्लॉक. राईट. त्यानंतर स्टुडंट चौथा, डी ब्लॉक कॉन्स्टिट्यूट ग्रुप्स. डी ब्लॉक मध्ये कोणते ग्रुप्स आहेत, 3च्या पुढचे, 3 ते 12. ओके, 3 ते 12 करेक्ट. तर स्टुडंट 3 ते 12. त्यानंतर लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड सिरीज ॲट द बॉटम फॉर्म द एफ ब्लॉक एलिमेंट. एफ ब्लॉक तयार होतो स्टुडंट लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड पासून. मेटल लेफ्ट साइड ऑफ द झिगझॅग लाईन, झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइडचे मेटल्स आहेत आणि राईट साइडचे कोण आहेत स्टुडंट, तर नॉन मेटल्स. राईट साइडचे कोण आहेत स्टुडंट, नॉन मेटल्स आहेत. करेक्ट. परत द डॅश डॅश इलेमेंट लाय अलॉंग द बॉर्डर ऑफ द झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईनच्या बॉर्डरवर कोण आहे स्टुडंट, तर कोण आहेत, मेटॅलॉइड्स आहेत. कोण आहेत, मेटॅलॉइड्स. स्टुडंट लेक्चर 5 आपलं चाललंय, तर त्या लेक्चर 5 मध्ये आपल्याला लर्न करायचे स्टुडंट मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. मॉडर्न पिरियडिक टेबल लर्न करायचं आहे स्टुडंट आणि काय लर्न करायचं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. बघणारेच स्टुडंट आपण कशाला कसं लिहायचंय आपल्याला, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. स्टुडंट आता आपल्याला लर्न करायचे ते म्हणजे काय बघा, मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा स्टुडंट. आता द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रुप्स. वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य, गुणधर्म. कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ग्रुप अँड द पिरियड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ग्रुप अँड द पिरियड्स. स्टुडंट ग्रुपचं कॅरेक्टरिस्टिक आणि पिरियडचं कॅरेक्टरिस्टिक हे जे काही इलेमेंटचं येतं तर ते कशावरून येतं, तर मित्रांनो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून. आर द बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. स्टुडंट इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट विच डिसाइड ग्रुप अँड द पिरियड इन विच इट इज टू बी प्लेस्ड. स्टुडंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट, एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून ठरवलं जातं तर मित्रांनो की आपला जो काही एलिमेंट आहे की कोणत्या जागी प्लेस केला पाहिजे. आपला जो एलिमेंट आहे मित्रांनो कोणत्या जागी प्लेस केला पाहिजे, तर हे कशावरून ठरवलं जातं, निळ्या रंगामध्ये दाखवले स्टुडंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. ओके, त्यावरून ठरवलं जातं. तर स्टुडंट या ठिकाणी स्टुडंट तुम्ही बघू शकता की शेल म्हणजे ऑर्बिट. एन किती ऑर्बिट्स आहेत त्या, एन 2n²
2n² आणि इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी. ओके, पहा स्टुडंट, स्टुडंट बघा, के शेलचं नाव आहे के, पहिली शेल. एन म्हणजे काय स्टुडंट? पहिली शेल. पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? तर फॉर्म्युला काय? 2n². पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? फॉर्म्युला काय? 2n². म्हणजे 2 तसाच इंटू 1 1. 1 कोणाची किंमत स्टुडंट? एन ची किंमत. 1² 1, 2 इंटू 1 2. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 ची फक्त कॅपॅसिटी असते. आता दुसरी ऑर्बिट के एल, दुसरी ऑर्बिट. ओके, एन ची किंमत 2, दुसरी ऑर्बिट म्हणून 2. आणि स्टुडंट हे 2 इंटू एन म्हणजे 2, एन ची किंमत 2, 2². मग 2² किती? 4. मग 4 2 जा 8. म्हणजे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 साठी कॅपॅसिटी आहे. तिसरी स्टुडंट एम ऑर्बिट, एम तिसरी ऑर्बिट आहे म्हणून इथं 3, म्हणून फॉर्म्युला 2n² आहे. मग 2 तसाच आणि n चा स्क्वेअर 3². 3 चा स्क्वेअर 9, 9 2 जा 18. म्हणजे तिसऱ्या ह्याच्यामध्ये 18 कॅपॅसिटी असते 18 ची. चौथं KLMN म्हणजे n ऑर्बिटचं नाव आहे चौथी. मग इथं n ची किंमत 4. मग इथं येणार 4 चा स्क्वेअर, 4 चा वर्ग 16, 16 दुने 32. म्हणजे या ठिकाणी असणार 32. ओके, जी स्टुडंट पुढची ऑर्बिट असेल ती घेऊ आपण या ठिकाणी 5. मग इथं येणार 2 इंटू 5 चा स्क्वेअर. मग 5 चा वर्ग 25, 25 दुने 50, 50 आणि या ठिकाणी किती स्टुडंट? 55 येईल ना. ओके, 2 गुणिले 5 चा एक्झॅक्टली राईट. मग स्टुडंट पण आपल्याला एवढी गरज पडणार नाहीये, तिथपर्यंत आपण जाणार नाही. ठीक आहे, लक्षात आलं? हे पक्क लक्षात ठेवा स्टुडंट. आता पास या ठिकाणी स्टुडंट पहा, various properties of all element in the group show similarity and gradation from top to bottom. स्टुडंट काय होतंय बघा, ग्रुपमध्ये इलेमेंट काही वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टी दाखवतात. टॉप टू बॉटम, वरून खाली अशा प्रॉपर्टी दाखवतात. तर त्या काय आहेत बघा. द प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट चेंज स्लोली व्हाईल गोइंग फ्रॉम वन एंड टू अदर इन अ पर्टिक्युलर पिरियड. आणि हे इलेमेंट स्टुडंट आडव्या रांगेत बघा स्टुडंट, वरती दाखवतो, वरती बघा स्टुडंट. इलेमेंट स्टुडंट असे आपण अरेंजमेंट करत असताना, इलेमेंटचे असे अरेंजमेंट करत असताना ते काही स्टुडंट पिरियडमध्ये काही वेगळ्या प्रॉपर्टीज सांगतात, आडव्या प्रॉपर्टीज. आणि स्टुडंट उभ्या प्रॉपर्टीज ग्रुपमध्ये सुद्धा काय करतात, उभ्या प्रॉपर्टीज त्या वेगळ्या सांगतात. ओके, दर्शवतात. तर स्टुडंट पहा, इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी कॅन यू रिकॉल. तर स्टुडंट हे कॅन यू रिकॉल आपल्याला नाहीये, तरी पण स्टुडंट तुम्हाला लागेल बघा. हे आपल्याला नाहीये, हा आपल्या सिलेबसला पार्ट नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ n फॉर शेल KLM. ओके, तर स्टुडंट व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट कॅन बी अकोमोडेटेड इन अ शेल. राईट अ फॉर्म्युला. फॉर्म्युला आत्ताच बघितलं स्टुडंट आपण काय, 2n चा स्क्वेअर. ओके, व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ n फॉर द KLM. के ही पहिली आहे, ही दुसरी आणि ही काय स्टुडंट तिसरी. ह्या n च्या व्हॅल्यू 1 2 3. ओके, deduce the maximum electron capacity of the shell KLM. ओके, KLM च्या मॅक्झिमम कॅपॅसिटी आपल्याला लिहायची KLM ची, जी आता तक्त्यामध्ये आपण सांगितली. ठीक आहे. तर स्टुडंट ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा. while going from top to bottom. टॉप टू बॉटम, टॉप म्हणजे वरती, टॉप, बॉटम म्हणजे खाली. वरून खाली येत असताना एलिमेंटची प्रॉपर्टी कशी चेंज होते ते आपल्याला बघायचं आहे. बघा, वाईल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम विदिन एनी ग्रुप, कोणत्याही ग्रुपमध्ये जावा स्टुडंट, 1 इलेक्ट्रॉन शेल गेट ॲडेड ॲट द टाइम बट नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन रिमेन्स द सेम. रिमेन्स द सेम. एक एक ऑर्बिट स्टुडंट, एक एक शेल वाढत जाते, पण स्टुडंट लास्टला जे काय लास्टच्या ऑर्बिट मधला जो काही इलेक्ट्रॉन आहे तो फिक्स राहतो. पहा स्टुडंट, आपला पहिला कोण असतो स्टुडंट, लिथियम. एक मिनिट, पहा स्टुडंट या ठिकाणी बघा लिथियम. ओके, इथं 3 आहे. तर स्टुडंट 2 आणि 1 म्हणजे किती ऑर्बिट झाले बघा. ऑरेंज कलरचे किती सर्कल आहेत, इथं 2 सर्कल आहेत. ठीक आहे, पण लास्टच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. स्टुडंट सोडियम किती ऑर्बिट आहे स्टुडंट, 1 2 3. भगव्या रंगाचे किती सर्कल आहेत, 3 म्हणजे 3 ऑर्बिट आहेत, 3 शेल म्हणतो, 3 ऑर्बिट म्हणतो. पण शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, एकच आहे.
आता इथं पोटॅशियम घेतलाय आपण 19 आहे, म्हणजे 2 8 8 1 म्हणजे किती सर्कल आहेत बघा, 4 सर्कल आहेत. ओके, पण शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे ह्याच्यावरून काय लक्षात येतं स्टुडंट आपल्या, असं लक्षात येतं की स्टुडंट ह्यावरून आपल्या लक्षात काय येतं बघा, सर्कल किती स्टुडंट या ठिकाणी 4 येतं, या ठिकाणी किती 3 येतं, बरोबर. पण स्टुडंट 3 सर्कल आहेत, या ठिकाणी किती सर्कल आहेत, 2 सर्कल आहेत. 2 सर्कल म्हणजे ऑर्बिट आहेत त्या, राईट. पण स्टुडंट आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन, आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन, आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन. हे जे लिहिलंय त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे जे लिहिलंय त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे जे लिहिलंय 2 1 त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये स्टुडंट एकच इलेक्ट्रॉन आहे, पण वरून खाली जात असताना काय चेंज होतं, 1 ऑर्बिट एक्स्ट्रा ऍड केली जाते. बघा, लिथियममध्ये 2 आहेत, सोडियममध्ये 3 आहेत, आणि इथं 19, पोटॅशियममध्ये किती येतं, 4 आहेत. तर हे एक गुणधर्म आपल्याला दिसून येतो. स्टुडंट ग्रुप 2 मध्ये बघा, ग्रुप 2 मध्ये बघा स्टुडंट. ओके, ग्रुप 2 मध्ये आपल्याला दिसतंय की ऑर्बिट किती, या ठिकाणी 2, या ठिकाणी किती 3, या ठिकाणी किती 4, बरोबर. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती आहेत, 2, किती आहेत 2, किती आहेत 2. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 2 आहेत, दुसऱ्या ग्रुपमध्ये आले हे एलिमेंट. आणि वरून खाली येत असताना एक ऑर्बिट काय होते, वाढते, 2 3 4 वाढते, 2 3 4 वाढते, 1 ऑर्बिट वाढते, बरोबर. ओके, मग स्टुडंट आता ग्रुप 17 बघा, ग्रुप 17 ते जर बघितलं तर स्टुडंट या ठिकाणी बघा, स्टुडंट 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत, आणि स्टुडंट या ठिकाणी 5 आहेत. म्हणजे एक एक ऑर्बिट वाढत चालते. ग्रुपमध्ये बघितलं तर स्टुडंट एक ऑर्बिट वाढत चालते. पण आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जे काय असणारे इलेक्ट्रॉन आहेत ते मात्र सेम आहेत, 7 7 7 7. समजून गेले सगळ्यांना? चेक करू शकता ना तुम्ही, बघा इथं चेक करा, 1 मिनिट, 2 3 4 5 6 आणि किती 7. बघा 7 टिपके दिसतात का लाल, तर ते 7 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये. पण किती ऑर्बिट आहेत, 3 ऑर्बिट आहेत. बघा हे भगवे सर्कल बघा 3 आहेत. ओके, ऑरेंज सर्कल 3 आहेत ना, म्हणजे 3 ऑर्बिट. आणि आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये सगळ्यात बाहेरची ऑर्बिट, आणि त्यात किती इलेक्ट्रॉन आहेत ते. ओके, तर स्टुडंट तर अशा प्रकारे. तर ह्याच्यावरून आपल्या लक्षात काय येतं स्टुडंट, ह्याच्यावरून असं लक्षात येतं बघा, फ्रॉम दिस वी कॅन से दॅट, ह्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द आउटरमोस्ट शेल इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ पर्टिक्युलर ग्रुप. म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन हे एक वैशिष्ट्य आहे त्या ग्रुपचं. सगळे वरून खालीपर्यंत टॉप टू बॉटम सारखीच आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असतात. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये सारखे इलेक्ट्रॉन असतात टॉप टू बॉटम मध्ये कोणत्याही ग्रुपमध्ये, करेक्ट. ओके, आता पुढे बघा, ॲज वी गो डाऊन अ ग्रुप नंबर ऑफ शेल गोज ऑन इन्क्रीजिंग. जसं जसं आपण वरून खाली येणार, जसं जसं स्टुडंट आपण वरून खाली येणार, जसं जसं आपण वरून खाली येणार, तसं तसं काय होणार स्टुडंट, तर नंबर ऑफ शेल गोज ऑन इन्क्रीजिंग, शेल वाढत जाणार. आणि वैशिष्ट्य काय स्टुडंट, टॉप टू बॉटम आपण जसं येतो तसं प्रत्येक इलेमेंटच्या आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते. पण ॲटॉमिक पण काय होतं स्टुडंट, नंबर ऑफ शेल गोज ऑन इन्क्रीजिंग, फक्त शेल काय होतं स्टुडंट वाढत जातात. ठीक आहे स्टुडंट, कॅन यू टेल, तर स्टुडंट तुम्ही आपण सांगू शकता का हे आपल्याला नाहीये, हा आपल्या सिलेबसचा पार्ट नाही मित्रांनो, सिलेबसचा पार्ट आपल्या नाहीये हा. स्टुडंट बघा या ठिकाणी नोटीस काय, नोटीस द मॉडर्न पिरियडिक टेबल अँड राईट द नेम्स ऑफ द ग्रुप 1 इलेमेंट 1 बिलो द अदर. माहिती आहे तुम्हाला एस ब्लॉक एलिमेंट लिहायचा, तुम्हाला एस ब्लॉक मधला पहिला ग्रुप बघा, ग्रुप 1 एलिमेंट लिहायचे. आणि राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट 4 एलिमेंट इन द ग्रुप. आणि स्टुडंट पहिले 4 एलिमेंट
चे तुम्हाला काय लिहायचे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे, सोपं लिहू शकता तुम्ही. ओके. तिसरं, व्हॉट सिमिलॅरिटी डू यू ऑब्झर्व, कोणती सिमिलॅरिटीज तुम्ही बघितली इन देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय बघितली स्टुडंट, तर तुम्हाला माहिती आहे लास्टला आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन येणार, एक एक एक, कारण की पहिल्या ग्रुपमध्ये. ओके. आणि स्टुडंट अजून वरून पहिल्यात एक ऑर्बिट असतात, दुसऱ्यात 2, तिसऱ्यात 3, चौथ्यात 4 अशा ऑर्बिट असतात. म्हणजे शेल ऑर्बिट गोज ऑन इन्क्रीजिंग, ऑर्बिट म्हणा किंवा शेल म्हणा. परत स्टुडंट 4 नंबरचा काय बघा, 4 नंबरचा काय, व्हॉट इज द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन दीज 4 एलिमेंट्स. 4 एलिमेंटमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे, तर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्याला काय म्हणायचं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ओके. तर स्टुडंट आता बघा पुढचा टॉपिक चाललाय तो म्हणजे पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बघायचे, पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. स्टुडंट मी एक तुम्हाला नोटीस सांगतो की जो पण सिलेबस स्टुडंट आपल्या सिलेबसमधून रिड्यूस झालाय, तो कोणता सिलेबस आहे ते तुम्हाला मी आपल्या मॅथ्सवर्ल्डच्या ॲपमध्ये स्टुडंट मी तुम्हाला त्याची लिंक टाकतो, पीडीएफ टाकतो. ती पीडीएफ तुम्ही काय करा स्टुडंट, पीडीएफ टाकतो, ती पीडीएफ तुम्ही काय करा स्टुडंट ओपन करा. आणि स्टुडंट पीडीएफ ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कोणता सिलेबस आपला कमी झालाय, कोणता आहे. ॲपमध्ये टाकल्यानंतर प्रत्येक वेळेस तुम्हाला स्टुडंट की ती व्हॉट्सॲपमध्ये जा किंवा कुठं तुम्ही पीडीएफ असतात त्याच्यामध्ये बघायला तुम्हाला गरज लागणार नाही, मी तुम्हाला टाकून देतो ते. ओके. स्टुडंट बघा आता पुढची प्रॉपर्टी आपल्याला लर्न करायची आहे. पुढची प्रॉपर्टी अशी मित्रांनो, फाईल गोईंग लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट म्हणजे स्टुडंट डावीकडून उजवीकडे जात असताना विदिन अ पिरियड आडव्या रांगेत ॲटॉमिक नंबर इन्क्रीज बाय 1 ॲट अ टाइम. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज 1 ॲट टाइम. बघा ॲटॉमिक नंबर इन्क्रीज बाय 1 ॲट टाइम अँड नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजिंग बाय 1 ॲट द टाइम. बघा स्टुडंट लक्षात येते का काय म्हणतोय, असं लक्षात आलंय डावीकडून उजवीकडे जात असताना. हे बघा स्टुडंट आधीची प्रॉपर्टी काय बघितली स्टुडंट आपण, की टॉप कडून बॉटम कडे येत असताना नंबर ऑफ शेल गोज ऑन इन्क्रीजिंग. शेल म्हणजे ऑर्बिट एक 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 वाढत जाते टॉप कडून बॉटम कडे येत असताना. पण लेफ्ट कडून राईट कडे जात असताना काय होतंय मित्रांनो, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. काय होतो, 1, एकने ॲटॉमिक नंबर वाढतो. बघा 1 ॲट अ टाइम, एका वेळेस एक ॲटॉमिक नंबर वाढतो, बरोबर. आणि स्टुडंट नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये असणारे इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजिंग बाय 1 ॲट टाइम. एका वेळेस एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय होतो, वाढतो. ठीक आहे स्टुडंट. बघा लिथियम ही दुसरी लाईन आहे स्टुडंट. ठीक आहे, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कॅन्डियम, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि स्टुडंट या ठिकाणी काय फ्लोरीन. ठीक आहे. मग स्टुडंट तुम्ही बघत चला की इथं किती ॲटॉमिक नंबर 3 आहे, इथं किती ॲटॉमिक नंबर 4 आहे, इथं किती ॲटॉमिक नंबर 5 आहे, इथं किती ॲटॉमिक नंबर आहे स्टुडंट 6 आहे, इथं किती ॲटॉमिक नंबर मित्रांनो 7 आहे. ॲटॉमिक नंबर किती 7 आहे. पुढे ॲटॉमिक नंबर किती मित्रांनो 8 आहे. इथं ॲटॉमिक नंबर किती मित्रांनो 9 आहे. म्हणजे ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. बघा 1 ॲट द टाइम, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस 1 ॲट टाइम. एका वेळेस एक ॲटॉमिक नंबर काय होतो मित्रांनो, इन्क्रीज होतो, राईट. आणि स्टुडंट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, यू कॅन चेक देअर स्टुडंट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. स्टुडंट व्हॉट इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, 1. आउटरमोस्ट सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. स्टुडंट व्हॉट इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन स्टुडंट हिअर 2. व्हॉट इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हिअर स्टुडंट 3. Student, what is the valence electron here is a 4. What is the valence electron student here? Here is a 5. What is the valence electron student? Here is a 6. म्हणजे काय होते स्टुडंट, एकने व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतो, एकने व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतो, एकने इन्क्रीज होतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. करेक्ट आहे, राईट. एकने स्टुडंट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतो. आणि स्टुडंट ॲटॉमिक नंबर सुद्धा कितीने इन्क्रीज होतो स्टुडंट, एकनेच इन्क्रीज होतो. आता स्टुडंट पुढे जातोय आपण. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल, तर पुढचं एक्झाम्पल आहे स्टुडंट, राईट. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल इलेक्ट्रॉन आर फिल्ड इन द सेम शेल while going along with the period from left to right, and beginning the next period new electron shell start filling up. Bas student.
स्टुडंट खालची लाईन मी वाचतोय, त्यामुळे खालच्या लाईनकडे तुम्ही लक्ष द्या चांगल्या प्रकारे. खालची लाईन वाचतोय मी स्टुडंट. मॉडर्न पिरियडिक टेबल इलेक्ट्रॉन आर फिल्ड इन द सेम शेल. बघा, इन द मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये मित्रांनो इलेक्ट्रॉन आर फिल्ड इन अ सेम शेल फाईल गोईंग अलॉंग द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्ट कडून राईट कडे जात असताना स्टुडंट जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते बरोबर त्या शेलमध्ये फिक्स केलेत. अँड बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट पिरियड ऑफ न्यू इलेक्ट्रॉन शेल स्टार्ट फिलिंग. बघा, शेवटची ऑर्बिट संपली की परत स्टुडंट स्टार्टिंग पासून सुरू केलंय. बघा, म्हणजे स्टुडंट नेमकं बघा, आता एखादा जो इलेमेंट आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 10 आहे, मग त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होणार स्टुडंट 2,8. ओके, म्हणजे दुसरी ऑर्बिट भरली ना मित्रांनो, मग लगेच स्टुडंट 11ला इथं नवीन सुरू केलंय. समजून गेलं का सगळ्यांना? म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये बघा, पहिलं लाईन बघा परत खालची. मॉडर्न पिरियडिक टेबल इलेक्ट्रॉन आर फिल्ड इन द सेम शेल फाईल गोईंग अलॉंग द पिरियड फ्रॉम द लेफ्ट टू राईट जात असताना जर शेवटची ऑर्बिट भरली तर परत काय केले स्टुडंट, नव्या पिरियड पासून नवीन परत रो बदलला, नव्या पिरियड पासून परत काय केले, स्टार्टिंग केले. ठीक आहे, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? तर स्टुडंट बघा, पहिलं you will observe that lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine, neon are form period 2. यांनी कोणता पिरियड तयार केलाय 2. राईट देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येईल तुम्हाला. बरोबर. डू यू दे हॅव सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, त्यांना सगळ्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम आहेत का ते आपल्याला बघायचं आहे. तर आन्सर असणार आहे नो, 1ने इन्क्रीज होणार. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1ने काय होणार, इन्क्रीज होणार. डू दे हॅव सेम नंबर ऑफ शेल्स, त्यांना सेम नंबर ऑफ शेल्स आहेत का, तुम्ही चेक करू शकता. काय स्टुडंट, सेम नंबर ऑफ शेल्स आहेत. येस, बघा या ठिकाणी किती स्टुडंट 3 आहेत, या ठिकाणी किती 3 आहेत, या ठिकाणी किती 3 आहे, म्हणजे सेम नंबर ऑफ शेल्स आहेत. राईट. ओके, म्हणजे तिसऱ्याचं उत्तर काय, येस दे हॅव सेम नंबर ऑफ शेल्स. आता स्टुडंट पहा, मॉडर्न ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल लर्न करतोय आपण. फेन प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट इन द पिरियड और अ ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल आर कंपेयर्ड सर्टन रेग्युलॅरिटी ऑब्झर्व देअर व्हेरिएशन्स. म्हणजे नेमकं काय, तर स्टुडंट पहा, नीट एकदा परत रीड करा स्टेटमेंट. काय बघा, फेन द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंटच्या प्रॉपर्टीज इन द पिरियड ऑर ग्रुप, पिरियड म्हणजे आडवे, ग्रुप म्हणजे उभे, इन द पिरियड ऑर ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल आर कंपेयर्ड सर्टन रेग्युलॅरिटीज. जर आपण स्टुडंट रो मध्ये आणि स्टुडंट ग्रुपमध्ये असणारे जे काही एलिमेंट आहेत त्यांना जर स्टुडंट आपण कंपेअर केलं, त्यांची तुलना जर केली तर काय होतं, दे शोज सर्टन रेग्युलॅरिटी, त्यांच्यामध्ये विशिष्ट रेग्युलॅरिटी दाखवतात, इज ऑब्झर्वड इन देअर व्हेरिएशन्स. म्हणजे त्यांच्या बदलामध्ये जे काही स्टुडंट रोज आणि जे स्टुडंट कॉलम्स आहेत त्यांच्यामध्ये स्टुडंट जे होणारे बदल आहेत तर त्यांच्यामध्ये नियमितता आढळून येते. काय आढळून येते मित्रांनो, त्यांच्यामध्ये नियमितता आढळून येते. ठीक आहे, रोज आणि कॉलम्स मध्ये स्टुडंट काय आढळून येते, स्टुडंट जे काय बदल होतात त्यांच्यामध्ये नियमितता आढळून येते. स्टुडंट दुसरं, दीज व्हेरिएशन्स आर कॉल्ड पिरियडिक ट्रेंड्स. ती जी काही बदल आहेत त्यांनाच काय म्हणायचे, पिरियडिक ट्रेंड म्हणायचे. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे रोज आणि स्टुडंट कॉलम्स म्हणजे ते ग्रुप्स, ह्यांना जर ऑब्झर्व केलं, त्यांच्यामध्ये जे बदल होतात त्यांना जर ऑब्झर्व केलं तर त्यांच्यामध्ये आपल्याला काही विशिष्ट रेग्युलर म्हणजे साधारणतः जे काही बदल होतात ते नियमित बदल होताना दिसतात. त्यामुळे स्टुडंट आपण त्यांना त्या बदलाला आपण म्हणणार आहे पिरियडिक ट्रेंड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. बघा, पिरियडिक ट्रेंड होणारा बदल, रेग्युलर होणारा बदल, पिरियडिक ट्रेंड म्हणायचं त्याला. ठीक आहे स्टुडंट, द 3 प्रॉपर्टीज इन द पिरियडिक ट्रेंड.
तीन प्रॉपर्टी पिरियडिक ट्रेन मधल्या, एक म्हणजे व्हॅलन्सी, माहिती स्टुडंट तुम्हाला व्हॅलन्सी तर काय होतं, ग्रुपमध्ये बघितलं तर व्हॅलन्सी कशी आहे, सेम आहे. पिरियडमध्ये बघितलं तर व्हॅलन्सी काय होते स्टुडंट, वाढत जाते. ॲटॉमिक साईज मध्ये ॲटॉमिक नंबर, तर स्टुडंट ॲटॉमिक साईज बघितलं तर काय होते स्टुडंट, इन्क्रीज होत जाते, एकने इन्क्रीज होत जाते ॲटॉमिक साईज. ओके, परत मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स, काय स्टुडंट, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. Valency of an element is determined by the electron in its outermost shell, त्याला म्हणायचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. बाहेरच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याला म्हणायचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. सपोज एक्झाम्पल स्टुडंट सोडियम, त्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं, 2 8 आणि 1, 8 आणि 2 10 आणि 1 11. स्टुडंट शेवटचा जो एक आहे ना, ह्याला म्हणायचं स्टुडंट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ह्याला काय म्हणायचं स्टुडंट, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन असते त्या इलेक्ट्रॉनला म्हणायचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. बरोबर. व्हॅलन्सी इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट, व्हॅलन्सी इन द पिरियड लेफ्ट टू राईट बघा, सोडियम 11, इथं 12, इथं 13, 14, 15 अशा प्रकारे. तर इथं किती व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन 1, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 3, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4. म्हणजे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन ग्रोज ऑन इन्क्रीजिंग लेफ्ट टू राईट. समजलं, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग लेफ्ट टू राईट. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघा 1 2 3 4, परत काय स्टुडंट 1 2 3 4, परत या ठिकाणी 3 का स्टुडंट 5 स्टुडंट, या ठिकाणी 4 आहे ना, तर 4 पर्यंत तो इलेक्ट्रॉन देऊ शकतो, इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. 4च्या पुढे बघा स्टुडंट, एक मिनिट. हा, तर स्टुडंट या ठिकाणी बघा, आता एक चांगल्या प्रकारे समजवतो तुम्हाला. स्टुडंट तिसरी जी ऑर्बिट असते के एल आणि एम ऑर्बिट, एम ऑर्बिट पूर्ण व्हायला स्टुडंट 8 इलेक्ट्रॉनची गरज असते. 2 8 नाही, तिसरी जी ऑर्बिट. ओके स्टुडंट, ऑक्टेट कंप्लीट व्हायला आपल्याला 8 इलेक्ट्रॉन लागतात, कारण की पहिल्यांदा आपली ऑर्बिट 2 ला कंप्लीट होते, नंतर 8 ला कंप्लीट होते. 8 ऑक्टेट कंप्लीट. मग स्टुडंट इथं आपल्याला 7 इलेक्ट्रॉन लागतील, त्यावेळेस स्टुडंट ऑक्टेट कंप्लीट होईल. पण 7 इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे का राहिलेला हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे हा देणं सोपं आहे. जर 1 इलेक्ट्रॉन दिला की झालं ना 2 आणि 8 ऑक्टेट कंप्लीट होतंय. म्हणजे मित्रांनो इथं 1 इलेक्ट्रॉन आपल्याला देणं सोपं आहे, 1 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे, म्हणून स्टुडंट व्हॅलन्सी 1. स्टुडंट इथं ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी 6 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग 6 इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे का 2 देणं सोपं आहे, मग 2 देणं सोपं आहे, म्हणून स्टुडंट इथं व्हॅलन्सी किती आहे 2 आहे. इथं 3 देणं सोपं आहे म्हणून व्हॅलन्सी 3 आहे. इथं 4 घ्या किंवा 4 द्या, व्हॅलन्सी 4. मग स्टुडंट इथं 5 आहेत, 5 इलेक्ट्रॉन देणं अवघड आहे, पण स्टुडंट 3 घेणं सोपं आहे, 3 घेणं सोपं आहे म्हणून 3 इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. इथं 6 आणि 2 8, 2च कमी इथं, म्हणून 2 घेणं सोपं आहे म्हणून 2 इलेक्ट्रॉन, 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. इथं स्टुडंट काय होतंय बघा 7 आहेत, मग 7 देणं अवघड आहे, मग 1 घेणं सोपं आहे, मग 1 घ्यायचा म्हणून 1 व्हॅलन्सी. इथं तर ऑक्टेट कंप्लीट आहे 2 8 8, म्हणून 1 पण इलेक्ट्रॉन लागत नाही, मग व्हॅलन्सी इज अ 0. समजून गेले सगळ्यांना. ओके स्टुडंट बघा, इन द पिरियड व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट रेग्युलरली ग्रेडेशन फ्रॉम लेफ्ट टू राईट. रेग्युलरली ग्रेडेशन म्हणजे बदल होते स्टुडंट रेग्युलर मध्ये. बघा स्टुडंट 1 2 वाढत जाते, 1 2 3 4, आणि परत काय होतं कमी, 1 ने कमी होत जाते. म्हणजे लेफ्ट टू राईट वाढत ग्रॅज्युअली स्टुडंट काय होते रेग्युलर चेंजेस होते लेफ्ट टू राईट. ओके, इन द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट द व्हॅलन्सी इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4 अँड देन डिक्रीजेस फ्रॉम 3 to 0. म्हणजे 1 ते 4 पर्यंत व्हॅलन्सी वाढत जाते आणि नंतर 3 ते 0 व्हॅलन्सी कमी होत जाते. 1 ते 4 वाढत जाते, परत 3 ते 0 3 2 1 0, परत व्हॅलन्सी काय होते स्टुडंट कमी होत जाते. ओके
स्टुडंट म्हणजे आपल्याला व्हॅलन्सी बद्दल कळालं. व्हॅलन्सी बद्दल कळालं 1 ते 4 पर्यंत वाढत जाते आणि परत 3 ते 0 3 2 1 0 अशी काय होते कमी होत जाते. स्टुडंट आता बघा व्हॅलन्सी इन अ ग्रुप डाऊनवर्ड्स. व्हॅलन्सी इन द ग्रुप डाऊनवर्ड्स बघा व्हॅलन्सी इथं 1 आहे 1 आहे 1 आहे 1 आहे 1 आहे म्हणजे व्हॅलन्सी सेम आहे. म्हणजे स्टुडंट व्हॅलन्सी 1 व्हॅलन्सी 1 व्हॅलन्सी 1 व्हॅलन्सी 1 व्हॅलन्सी 1 म्हणजे व्हॅलन्सी सेम आहे मित्रांनो. मग स्टुडंट आपल्याला लगेच कळतंय बघा इन अ ग्रुप व्हॅलन्सी ऑफ इलिमेंट रिमेन्स सेम फ्रॉम टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम मध्ये मित्रांनो व्हॅलन्सी ऑफ द इलिमेंट इज अ सेम. व्हॅलन्सी ऑफ द इलिमेंट इज अ सेम राईट. थिंक अबाउट इट. हे आपल्याला नाहीये हे आपल्याला नाही लक्षात ठेवा पण स्टुडंट तरी आपण घेतोय बघा. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ इलिमेंट अँड इट्स व्हॅलन्सी. ओके रिलेशनशिप काय स्टुडंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आणि व्हॅलन्सी मध्ये. ओके आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये स्टुडंट जेवढे असतात इलिमेंट त्यावर स्टुडंट व्हॅलन्सी ठरवली जाते. ओके ठीक आहे. द ॲटॉमिक नंबर ऑफ द बेरिलियम इज अ 4 while that oxygen is a 8. Write down electronic configuration of the two and deduce the valency from the same. त्यांची व्हॅलन्सी सांगा. आता बेरिलियमचा 4 आहे म्हटल्यानंतर बघा 2 आणि 2 येणार मग व्हॅलन्सी झाली 2. इथं काय येणार 2 आणि 6. मग स्टुडंट इथं 2 घेणं सोपं आहे ना 8 लागणार ना आपल्याला. व्हॅलन्सी 6 नाही म्हणणार 8 कंप्लीट करायसाठी 2चीच गरज आहे म्हणून स्टुडंट इथं पण व्हॅलन्सी 2. मग इथं 6 का नाही म्हणले सर कारण की 2 देणं सोपं आहे आपल्याला 8 करायचेत कसे बी. मग 8 करायसाठी काय घ्यावे लागतील काय किंवा द्यावे लागतील जेवढं कमी लागेल तेवढी गरज. मग इथं 2 दिले चालतंय 6 घेणं अवघड आहे ना 8 करायसाठी 6 घ्यावे लागतील 6 घेणं अवघड आहे मग 2 देणं सोपं आहे म्हणून 2 देणं सोपं म्हणून 2 व्हॅलन्सी. इथं 8 करायसाठी 2 घेणं सोपं आहे त्यामुळे 2 व्हॅलन्सी. ओके. तिसरं व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन द व्हेरिएशन व्हॅलन्सी while going from left to right within a period. Okay, explain your answer a reference to period second and period third. पिरियड सेकंड साठी आणि पिरियड थर्ड साठी पिरियडिक ट्रेंड तुम्हाला काय करायचं आहे एक्सप्लेन करायचं आहे. परत व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन द व्हेरिएशन व्हॅलन्सी while going down a group. एक्सप्लेन युअर आन्सर रेफरन्स ग्रुप 1 अँड ग्रुप 2 अँड ग्रुप 18. स्टुडंट सगळीकडे काय तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कशा असतात सेम असतात. ग्रुपमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम असतात पण स्टुडंट पिरियडमध्ये काय होतं 1 ते 4 इन्क्रीज होतं आणि नंतर 3 2 1 0 असं काय होतं स्टुडंट काय होते व्हॅलन्सी डिक्रीज होते. 5 नंबर बघा टेबल इज मेड ऑन द बेसिस ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. टेबल कशाच्या बेसवर बघितलाय मॉडर्न पिरियडिक लॉच्या बेसिसवर मॉडर्न पिरियडिक टेबल बनवलाय. राईट इन इट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्यामध्ये काय लिहायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं ऑफ फर्स्ट 20 इलिमेंट. पहिल्या 20 इलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. स्टुडंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी 2n² आपला फॉर्म्युला लक्षात ठेवा. बिलो द सिम्बॉल अँड राईट द व्हॅलन्सी. सिम्बॉल लिहायचा आणि व्हॅलन्सी लिहायची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. हे पहिल्या 20 इलिमेंटचं तुम्हाला लिहायचं ठीक आहे. तर बघा सिम्बॉल असं 19 K19 सिम्बॉल. ओके 19 ही ॲटॉमिक नंबर त्याच्यावर स्टुडंट 2 8 8 1 हे लिहिलं आणि स्टुडंट व्हॅलन्सी शेवटची 1 बरोबर 1चं 1 नाही बरं का ह्यात 8 आपल्याला 8 करायचे बरोबर. मग 8 7 घ्यावा लागते ना तरच 8 होईल पण स्टुडंट 7 घेणं अवघड आहे पण एकच देऊन टाकला तर झालं ना 2 8 8 बस झालं कंप्लीट ऑक्टेट ठीक आहे असं. तर स्टुडंट 1 ते 20 आपल्याला पाहिजे ठीक आहे. ॲटॉमिक साईज द साईज ऑफ एन ॲटम इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. ॲटॉमिक साईज रेडियसने इंडिकेट करतात. ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स. ॲटॉमिक रेडियस हे काय स्टुडंट डिस्टन्स आहे. ॲटॉमिक रेडियस काय स्टुडंट डिस्टन्स आहे. कशामधलं डिस्टन्स आहे डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट शेल. बघा स्टुडंट न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस आणि स्टुडंट आउटरमोस्ट सेल हे जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणायचं स्टुडंट आपण तर रेडियस म्हणजे ॲटॉमिक साईज. ओके तर त्यानंतर स्टुडंट बघा इथून इथपर्यंत ही जी काय आहे त्याला काय म्हणायचं स्टुडंट रेडियस त्याला म्हणायचं रेडियस आणि त्याच्यावर स्टुडंट त्यामुळे स्टुडंट काय डिपेंड होते ॲटॉमिक साईज राईट. आता बघा ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन द
unit picometer. Unit of the atomic radius of the element is in the picometer. म्हणजे जसं आपण रेडियस स्टुडंट मॅथ मध्ये सेंटीमीटर मीटर मध्ये घेतो तसं स्टुडंट आता हे जे काही एलिमेंट आहेत त्यांची रेडियस आहे ती पिकोमीटर घ्यायची आणि त्याला म्हणायचं पीएम. जसं सेंटीमीटरला स्टुडंट आपण सीएम लिहितो तसं पिकोमीटरला पीएम, विच इज अ स्मॉलर दॅन नॅनोमीटर. नॅनोमीटर पेक्षा लहान युनिट आहे त्याला म्हणायचं पिकोमीटर. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. ओके, आता स्टुडंट व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, तर स्टुडंट सगळ्यांना सांगण्यात येत आहे की जे पण आपले लेक्चर्स आहेत, आता बघा लेक्चर जवळजवळ आपलं हे 54 ते 55 मिनिटाचं झालंय, तर आपलं थोडंसं लेक्चर राहिले स्टुडंट, तर आपण ह्याच्यामध्येच कंटिन्यू करू त्या लेक्चरला का पुढच्यात घ्यायचं. तर स्टुडंट ठीक आहे पुढच्यात पण घेऊ शकतो, पण स्टुडंट ॲटॉमिक साईज आपलं चाललंय ते लक्षात घ्या आणि पुढच्या लेक्चर आपण कंटिन्यू करूयात किंवा जी काय राहिलेली इन्फॉर्मेशन ते नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात. पण स्टुडंट ॲटॉमिक साईज आपला टॉपिक चाललाय. आपण काय काय बघितलंय स्टुडंट तुम्हाला माहिती आहे. मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल बघितलाय आपण, मॉडर्न पिरियडिक टेबल बघितलाय, कशी रचना SPDF बघितलं, त्यांचे ब्लॉक बघितले, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं, व्हॅलन्सी बघितली, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात. टॉप टू बॉटम मध्ये काय होतं, लेफ्ट टू राईट मध्ये काय होतं हे आपण बघितले. रिव्हिजन पण स्टुडंट आपण मारणार आहेत त्यावर रिव्हिजन लेक्चर पण स्टुडंट त्यावर आपण घेऊयात. पण स्टुडंट तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर. स्टुडंट नेक्स्ट पॉईंट घेऊयात नेक्स्ट लेक्चर मध्ये, पण तोपर्यंत अभ्यास करत राहा.